आले, त्यातले काही अर्ज मी ताबडतोब उत्तरं दिली, निकाली काढली आणि बाकीची जी आहेत 90च्या जवळपास ते मी वाचन करून संबंधित विभागाकडे त्यांची कामं पूर्ण मी करेन हा विश्वास मी माझ्या भाषणात व्यक्त केलेला आहे. जी पूररेषा आहे नेरळ आणि पिवळी, त्या चिपळूणची जी पूररेषा आहे हो ती पूररेषा शिथिल व्हावी यासाठी आपल्याकडे मागच्या वेळेस देखील अर्ज दिलेला होता. हो त्याच्याबद्दल काय होऊ शकतं? अर्ज दिला होता, तो अर्ज असा निकाली काढता येत नाही. प्रोसेस आहे, केंद्र राज्य सरकारच्या डिपार्टमेंटकडे येतो आणि तो प्रोसेसमध्ये लवकरच त्याचा निकाल लागेल आणि आपली जी मागणी आहे ती त्याप्रमाणे निकाल द्यायचा लागेल. लवकर मी पाठपुरावा करतोय केंद्रात पण. मतदार यादीमध्ये मतचोरी संदर्भामध्ये सध्या विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत. कुठे विरोधक? आदित्य ठाकरे सुद्धा काल कुठे? कोण आदित्य ठाकरे? काय आहे त्याचं विधायक सामाजिक काय सांग ना. काय नुसतं आपलं उद्योग 5 पैशाचं काम नाही आणि ते टी व्ही आणि चॅनलवर अक्काशी ठाकरे कुटुंब एकत्र आपल्या घरीच जातात ना ते लोक रे. हां काय दाखवता ते मातोश्रीवर राज ठाकरे गेले हे त्यांचे दुसरं काही लाका लोकहिताची कामं विचार ना तुम्हाला. एक नाही कुठलेही विचार. हे काय मी मला त्या ठाकरे याच्या संबंधी एकही प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. ज्या पद्धतीने नुकसान झालं, ज्या पावसामुळे मोठं नुकसान झालं, 11,000 कोटी रुपये आणखीन वाढीव केंद्र सरकारने सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मदत करायला आम्ही कमी पडणार नाही. केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे. सर, कोकण, विदर्भ किंवा मराठवाडा असेल तिथे ओला दुष्काळ जाहीर केलेला असेल किंवा मग सरकार पॅकेज जाहीर करत आहे, मात्र कोकणामध्ये मुख्य पीक भात शेती आणि नाचणी आहे, ती आता सध्या पाण्यात दिसते. याच्यावर कोकणात ऐकून घ्या, आम्ही सर्वे करायला सांगितलेलं आहे. सर्वेचा रिपोर्ट येतात. जर नुकसान झालं असेल तर तिथे झालं तर इथे का महाराष्ट्रामध्येच आहोत ना आपण, इथे पण ते होईल. पण जरा येऊ दे ना सर्वेचा किती टक्के वगैरे जरा कळू दे नुकसान झालंय ते. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी, 7/12 कोरा व्हावा म्हणून बच्चू कडू सुद्धा आंदोलन करत आहेत. रामटेकवरती सुद्धा ते कूच करण्याच्या तयारीमध्ये आहेत. पूर्ण कोण बच्चू कडू? कोण आहेत ते? तू कोणाची पण घे रे. तू काय आमच्या रत्नागिरीत आहे काय काय बांगलादेशात आहेस? काय विचारते बच्चू कडू? त्याला काय आंदोलन हवं लागतं? कधी झाडावर चढतो काय, कधी याच्यावर चढतो, ते नेहमी तेच असतं त्याचा. चांगल्या लोकांचं नाव घेत नाही. बच्चू कडू काय, आदित्य ठाकरे काय, अशा लोकांचं नाव घेत. उपद्रवी. स्थानिक संस्था निवडणुका तोंडावरती आहेत, अशा वेळेला युती संदर्भात नेमकं काय चित्र? अमित शहाने काल मुंबईत सांगितलं युती होणार आमची. अमित शहाने काल सांगितलं, ऐकलं का भाषण? हां सांगितलं 2 नाही 3 आम्ही एकत्र येऊन आम्ही लढू. मोठा भाऊ कोण असेल? हां मोठा भाऊ कोण असेल? कोण असणार मोठा भाऊ? त्या मागच्या दोघांना माहिती आहे माझा मोठा भाऊ कोण आहे. काय विचारलं? आता चिपळूणमध्ये उद्योग व्हावेत यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत. चिपळूणमध्ये 3 एमआयडीसी आहेत, लोटे, खेरडी आणि खडकोली. त्यापैकी खडकोली एमआयडीसीतला एक ब्रिज पडलेला आहे, त्याच्यामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि खेरडी आणि लोट्यामध्ये देखील कंपन्या फारशा चालू नाही आहेत. मला लोट्याचा प्रश्न आज अनेक याच्यात पण आलेला आहे. कंपन्या बऱ्याचशा बंद पडल्या आहेत आणि बेकारी तिथे म्हणजे 200 कंपन्यापैकी जवळपास 160च्या जवळपास तर बंदच्या अवस्थेत आहेत. तर त्यासंबंधी विचार करू. मी आता माझ्या आलं आहे, मी पालकमंत्र्याशी बोलतो आणि मुख्यमंत्र्याशी बोलून घेतो. हा इकडे जागा उपलब्ध आहेत पण कारखाने इथे नाही, मोठमोठे कारखाने येत नाहीत. बरेच जणांनी या एमआयडीसी मध्ये प्लॉट घेऊन ठेवलेले आहेत, पण उद्योग चालू न करता ते तसेच बंद अवस्थेत अडकून ठेवलेले. त्यामुळे नवीन उद्योग ज्यांना करायचे त्यांना ते प्लॉट मिळत नाही. नवीन इंडस्ट्री म्हणजे कारखाने उभे राहावेत, नको ते उद्योग आपल्याला नको आहेत. दादा मार्गतामाने एक पंचतारांकित उद्योग वसाहत उभी करायचं ठरवलं होतं. मार्गतामाने रामपूरच्या परिसरात 14 गावं, 7 गावं चिपळूण तालुका आणि पुढची 7 गावं गोवाघर तालुका. त्यात आता अशी परिस्थिती आहे, नुसतीच जागा पडीक आहे पण प्रत्यक्षात ती कार्यवाही होत नाही. मी माहिती घेईन आणि त्या संबंधी तिथे कुठली इंडस्ट्री येऊ पाहते असेल
तर त्यांना ती जागा दाखवण्यात येईल. दादा, काल उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी अमित शहाना ॲनाकोंडा म्हणून असा उल्लेख केला. काय ॲनाकोंडा म्हणून असा उल्लेख केला. अच्छा, त्याला बघ काय चांगलं बोलता येतं. उद्धव ठाकरेला शुद्ध चांगले विचार देता येतात. देशाचे गृहमंत्री आहेत म्हणा, देशाचे 370 बाळासाहेब ज्याच्यावर बोलेल ना रद्द, ते त्या माणसाने आणि मोदीने कॅन्सल केलंय. अशा माणसाला तू काही तोंडाला येईल बोलेल, त्याला चांगलं बोलते तुम्ही. खरं त्याला नाव पण घेऊ नका हो. हा, नाव घेण्यालायक पण नाही माणूस तो. विकृत माणूस आहे, विकृत. मी शब्द देतो आता. संजय राऊत असं म्हणताय की भाजपमध्ये कोबड्यांचा वापर करतात आणि कोबड्यांचा वापर झाल्यानंतर फेकून देतात. हा त्याचा अनुभव आहे. आता संजय राऊतच कोबडी बनला शिवसेनेची. हा, तो जरा म्हणा थोडे दिवस जाऊ दे, ते फेकून देतील. आता चिपळूणमध्ये भाजपचा नगराध्यक्ष होईल असं वाटतं. वाटतं बिट्ट नाही, आणायचा प्रयत्न करणार मी. वाटत बिटत नाही मला काय. हां, भाजपात मी जिथे आहे तिथे माझ्या पक्षाला 100% यश मिळवून देण्यासाठी सर्व मेहनत माझी मी लावीन त्याच्यासाठी सर्व. दादा, सिंधुदुर्गामध्ये युतीमध्ये फूट पडेल काय आगामी निवडणुकामध्ये असं चांगलं बोला ना हो. काय कशाला मी आता बोलतोय बा आम्ही एकत्र लढणार आणि तुम्ही फूट पडेल काय. अशुभ का बोलताय मला कळत नाहीये. आता मुंबईमध्ये बीजेपी साधारणपणे किती सीट्स लढवेल काही आता गेलो का अभ्यास करतो आणि मग सांगतो तुम्हाला. आता नेहमी तुम्ही रोजगाराची भाषा करत असता किंवा मग सिंधुदुर्गाचं मॉडेल सगळं सांगत असता. मात्र आता रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातल्या ज्या खडपोली MIDC आहे तिथे मागाशी एका तरुणाने प्रश्न मांडला. 250 मुलांना म्हणजे 250 कुटुंबांना अक्षरशः सापिश कंपनीने बेघर केलेलं आहे किंवा मग बेवार सोडलेला आहे. यावर तुम्ही गांभीर्यानं काय करणार? ऐकून घ्या, ते निवेदन ज्या अशा प्रकारचे आहेत ना, मी ती वेगळी ठेवलेत. मी त्या संबंधित कंपनीच्या मालक किंवा जे कोण आहेत त्यांना बोलवणार. किंवा काही जणांचे पगार घेतले आहे, काही टेम्पररी, असे 3-4 अर्ज आहेत. मी स्वतः वैयक्तिक तिथे हस्तक्षेप करणार आणि त्यांना नोकरीवरून का काढले आहेत, कारण काय ते आम्हाला कळू दे. किंवा सरकारला सांगेन तुम्ही हस्तक्षेप करा, त्याला दे. आपल्या महाराष्ट्रात जागाच द्यायची नाही. बघू आपण काय करता येईल. मी ते घेतलेत, 3 अर्ज माझ्याकडे आहेत. मी ते निकाली काढणार योग्य त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. आता मुंबई गोवा महामार्गासंदर्भामध्ये तुम्ही वेळोवेळी आवाज उठवलेला होता. कारण मध्यंतरी गडकरी साहेबांची सुद्धा भेट घेतलेली होती. हो. आता नवीन डेडलाईन त्या ठिकाणी दिली गेली आहे डिसेंबर नंतरची मुंबई गोवा महामार्गाची. काय नेमकं तुमच्याकडे माहिती आली प्रगतीपत्रावरती काय आहे? मॅडम माहिती आली काय, माझ्याकडे इनकमिंग कमी येतं सध्या. काय आहे तुम्हाला एक सांगू, पावसाळा तुम्ही पाहता आजही पाऊस आहे. आजही रस्ता करून राहील का तो पाऊस जरा कमी होऊ दे, आम्हाला 2 महिने मिळू दे, आमचा रस्ता पूर्ण होईल. मी सुद्धा नितीन गडकरीशी बोललेलो आहे आणि नितीन माझा चांगला मित्र आहे. तर मित्रत्वाचा उपयोग मी आमच्या नॅशनल हायवे नंबर 66 साठी करीन. दादा, जनता दरबार आपण घेतलात आणि अनेक लोकांचे प्रश्न या निमित्ताने आले समोर. विधानसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार साहेब इकडून कोयना घाटून आले त्यावेळी चिपळूण कराड रस्त्याचा सर्वात महाराष्ट्रातील खराब रस्ता म्हणून उल्लेख केला होता. तो आहे तसाच आहे. तर आपण याबाबत काय भूमिका घ्या? नाही, मला मी पाहिला नाही आहे आणि शरद पवारांनी तसं म्हणाले असतील तर मी माहिती घेईन हायवे डिपार्टमेंटकडून आणि खराब असेल तर ताबडतोब सांगेन. आता त्या PWDच्या अधिकाऱ्यांना मी रात्री बोलवलंच आहे 8 वाजता. मला माहिती काही इथल्या पण आपला इथला पण हायवे आणि अन्य महाराष्ट्र, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे सांगेन मी पूर्ण करा. दादा, आजपर्यंत जी विकास कामं झाली शासनाची त्याचे ठेकेदारांचे करोडो रुपये अडकलेले आहेत. कुठे अडकले? थकबाकी म्हणा, थकबाकी. थकबाकी. त्यामुळे पुढची विकास कामं घेण्यासाठी ते धजावत नाहीत. त्यामुळे विकास कोण नाही, किती कॉन्ट्रॅक्टर वेटिंग लिस्टवर आहे. मलाही भेटले होते. कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्रात मिळत नाही असं होईल का? आपलं बजेट माहिती आहे ना, अबाव 7 लाख करोड आहे महाराष्ट्राचा. त्यांचे आजपर्यंतचे काही थकबाकी शिल्लक आहे कॉन्ट्रॅक्टरचे अनेक लोकांचे. माझ्याजवळ पाठवा, मिळून देण्यासाठी म्हणतो. चला ठीक आहे, झालं. ओके, थँक्यू. आभारी आहे, थँक्यू. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.